नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। दुष्काळाच्या झळांनी पानकनेर गावची ओळख पुसली। 400 पानमळ्यांचा इतिहास काळाच्या पडद्याआड। नागवेलीच्या हिरवाईतून ओसाड वास्तवाकडे गावचा वेदनादायी प्रवास। पानकनेर गाव सेनगाव तालुक्यातील विदर्भ मराठवाडा सीमेवर वसलेले पानकनेर गाव एकेकाळी नागवेलीच्या पानाच्या सुगंधाने दरवळणारे, शेकडो पानमळ्यांनी भरलेले आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात नाव गाजवणारे हे गाव आज ओसाड वास्तव्याशी झुंज देत आहे। पानकनेर गाव म्हणून ओळख असलेले हे गाव पानमळ्यांच्या भरभराटीमुळे पानकनेर गाव हे परिचित झाले आणि पानमळ्यामुळे पानकनेर गाव हे नावच पडले। पण आज त्याच पानमळ्याचा लोप झाल्याने गावची ओळखच धूसर झाली आहे। हिरवाईत न्हालेलं सुवर्ण पान आता फक्त आठवण राहिले। एकेकाळी गावच्या शिवारात 300 ते 400 पानमळे डोलत होते। नागवेलीच्या वेलीवर उमलणारी हिरवीगार पाने म्हणजे शेतकऱ्यासाठी हिरवं सोनं ठरत होती। महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थानपर्यंत येथील पानांची मोठी मागणी होती। धार्मिक विधी, पूजा अर्चा, समारंभ आणि जेवणाची सांगता प्रत्येक ठिकाणी पानाला मानाचं स्थान असल्याने पानकनेर गावचा व्यापार तेजीत होता। पानमळ्याच्या तोडीचा दिवस गावासाठी सणासारखा असे। साखर वाटून आनंद साजरा केला जाई। त्या काळात पानमळ्यांनी अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य दिलं, वैभव दिलं आणि गावाला वेगळी ओळख मिळवून दिली। मात्र गेल्या दशकभरात निसर्गाने साथ सोडली। पावसाचे अनियमित प्रमाण, वर्षागणिक वाढणारा दुष्काळ, अडत चाललेली विहीर, बोर आणि कोरडे पडलेले तलाव यामुळे पानमळ्यासाठी आवश्यक असलेले पाणीच उपलब्ध राहिले नाही। नागवेलीच्या लागवडीसाठी सातत्याने ओलावा आणि पाण्याची मुबलक गरज असते। तीच गरज अपुरी पडल्याने शेतकऱ्यांचे पानमळे एकामागून एक कोसळत गेले। ज्यांनी आयुष्य घालवून पानमळे उभे केले त्याच शेतकऱ्यांनी अखेर विवश होऊन त्या पानमळ्यावर नांगर फिरवला। आज स्थिती अशी आहे की गावात एकही पानमळा शिल्लक राहिला नाही। हीच या गावच्या बदलत्या वास्तवाची सर्वात मोठी आज शोकांतिका ठरली आहे। पूर्वी एकेरी लाखो रुपयांचे उत्पन्न देणारे पानमळे आज टिकवणंही कठीण झालं। सततच्या पाणी टंचाईमुळे उत्पादन घटत तर खत, मजुरी आणि देखभालीचा खर्च वाढत गेला। परिणामी शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून इतर पिकाकडे वळण घेतलं, पण त्या पिकात ना तेवढा उत्पन्न ना पूर्वीसारखी समाधानाची भावना असा अनुभव शेतकरी व्यक्त करतात। दुष्काळाच्या जखमेवर कोरोनाच्या लॉकडाऊनने मीठ चोळल्यासारखं झालं। बाजारपेठा, वाहतूक ठप्प आणि मजूर टंचाईमुळे तयार झालेली पानमळ्यात खराब झाली। ज्या पानावर शेतकऱ्यांनी उपजीविका अवलंबून होती तीच पाने तोडून टाकावी लागली। 50 दिवसात हजारो रुपयाचं नुकसान सहन करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेले। व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने आणि बाजारपेठा बंद झाल्याने पानमळ्याचा व्यापार अक्षरशः ठप्प झाला। आधीच अडचणीत असलेली ही शेती या दुहेरी संकटामुळे पूर्णपणे कोसळली। परंपरेचा तुटलेला धागा, पानकनेर गावची ओळख असलेली पानमळे आज इतिहास जमा झाले। एकेकाळी गावाच्या नावाशी घट्ट जोडलेली ही परंपरा आज तुटल्यासारखी वाटते। गावातील ज्येष्ठ नागरिक आज त्या दिवसाची आठवण काढतात जेव्हा पानमळ्यामुळे गावात उत्साह, रोजगार आणि समृद्धी होती। उद्याच्या वाटेवर प्रश्नचिन्ह। आज पानकनेर गाव एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे। पाण्याचं शाश्वत नियोजन, सूक्ष्म सिंचन योजना, शासकीय अनुदान आणि बाजारपेठेची साखळी मजबूत केली तरच या पारंपरिक पिकाला पुन्हा संजीवनी मिळू शकते। अन्यथा पानमळ्याचं गाव म्हणून ओळखलं जाणारं पानकनेर गाव पुढील पिढ्यासाठी फक्त इतिहासातील एक अध्याय ठरेल। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कराळेसह सिद्धार्थ कुरे, पाहत रहा SM स्टार मराठी, सदैव आपल्या हक्कासाठी।